जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 11वा भीमदशक समास पहिला सिद्धांत निरूपण नाम श्रीराम समर्थ. आकाशापासून वायू होतो हा तो प्रत्यय येतो, वायोपासून अग्नी जोतो सावध ऐका. श्रीराम समर्थ. बघा, समर्थांनी आपल्याला दशक 11वा दिलाय भीमदशक आणि समास पहिला दिलाय सिद्धांत निरूपण नाम. दशक 11वा 10वा कोणता होता हो? जगज्योती नाम. या जगज्योतीमध्ये आपल्याला काय शोधायचं होतं? जाणीवेतून भगवंताचं दर्शन घ्यायचं होतं. आता दशक 11वा भीमदशक दिलाय. भीम कशाचं प्रतीक आहे हो? भीम हे सामर्थ्याचं प्रतीक आहे. आणि आता समर्थाने आपल्याला काय दिलंय या समासामध्ये, काय दिलंय या दशकामध्ये ते आपल्याला पाहायचंय. आता समास पहिला दिलाय सिद्धांत निरूपण नाम. सिद्ध, साध्य आणि सिद्धांत म्हणून समास पहिला काय दिलाय? सिद्धांत निरूपण नाम. आकाशापासून वायू होतो. आकाशापासून काय निर्माण होतो? वायू. वायू म्हणजेच काय हो? भीम. वायू म्हणजेच हनुमान. सॉरी, लक्षात घ्या, कारण वायू शिवाय आपण 5 मिनिट नाही, 5 सेकंद सुद्धा काय होऊ शकत नाही हो, जगू शकत नाही. आकाशापासून वायू होतो. आकाशापासून काय निर्माण होतो? वायू उत्पन्न होतो. वायूची निर्मिती आकाशापासून होते. हा आपल्याला काय आहे? हा तो प्रत्यय येतो. हे सर्वांना माहीत आहे. याचा प्रत्यक्ष सर्वांना अनुभव घेतलेला आहे आणि याचा सर्वांना अनुभव येतो. आता आपल्याला काय पाहायचंय? आता वायूपासून अग्नी जोतो सावध ऐका. वायूपासून अग्नी कसा निर्माण होतो? समर्थ काय म्हणतात की आकाशापासून वायू होतोय, बरोबर आहे, आणि वायूपासून अग्नी कसा तयार होतोय हे आपल्याला काय केलं पाहिजे? समजून घेतलं पाहिजे, लक्षपूर्वक ऐकलं पाहिजे. वायूची कठीण घिसणी तेथे निर्माण झाला वन्नी, मंद वायो शीतळ पाणी तेथून झाले. वायूची कठीण घिसणी, वायूच्या कठीण घर्षणामध्ये, म्हणजे वारा ज्या वेळेस वाहतो त्यावेळेस काय होता? तो असा कठीण घर्षण होतं आणि त्यातूनच काय निर्माण होतो? अग्नी. लक्षात घ्या, वायूच्या उष्ण व शीतळ अशा काय असतात? 2 झुळका असतात. आपल्याला बघा अनुभव येतो. वारा मंद वाहताना कसा वाहतो आणि ज्या वेळेस तुफान वारं येतं बघा, ज्या वेळेस बघा ज्या सुनामी लाटा आल्या. सुनामी म्हणजे काय हो? प्रखर असं वारं होतं. ते वाऱ्याचा वेग कशालाही आवरू शकत नाही, एवढा त्या वाऱ्याला काय आहे? वेग आहे. मग त्या वाऱ्यामध्ये उष्ण आणि शीतळ अशा 2 काय असतात व झुळका असतात. आणि मंद म्हणजे शीतळ वायूपासून काय निर्माण होतं? मंद वायू शीतळ पाणी. मंद जो आहे म्हणजे जो थंड असा जो वारा आहे त्याचा म्हणजे कसा? शीतळ म्हणजे कसा हो? चंद्र तारा यांच्यासारखा. त्यातून काय झाले? तेज उत्पन्न झाले आणि त्यापासून परत काय झालं? पाणी निर्माण झालं. कशापासून? वाऱ्यापासूनच. म्हणजे वायूमध्येच मंद आणि शीतळ म्हणजे उष्ण आणि शीतळ अशा 2 प्रकारच्या काय असतात? झुळका असतात. आणि मंद म्हणजेच कसा हो? हळुवार वारा. त्याच्यापासूनच काय निर्माण झालं हो? तेज उत्पन्न झाले आणि त्यापासूनच काय झालं? पाणी निर्माण झालं. म्हणजे वाऱ्यामध्ये पण काय आहे हो? बघा, कुठंही आपण एखाद्या ठिकाणी आपल्याला अनुभव येतो बघा, आपण शेतामध्ये पालापाचोळा पाचट वगैरे पेटवतो बघा शेतामध्ये. त्यावेळेस कुठंही वारा नसतो, कुठंही काय नसतं, वाऱ्याची झुळूकही नसते. आणि ज्या वेळेस आपण काय करतो? ते पेटवून देतो. अग्नी पेटला की त्या क्षणी काय येतो? वारा सुटतो. असा प्रचंड वारा सुटतो की आपल्याला कळतच नाही की अग्नी कसा त्याने काय घेतला? पेट घेतो बघा सगळीकडे. म्हणजे एवढं काय आहे ते? म्हणजे जिथं हे पंचमहाभूत काय आहेत? एकमेकाला संलग्न आहेत. जिथं अग्नी असेल तिथं सुद्धा वायू काय येतोच. लक्षात घ्या. म्हणून समर्थ काय म्हणतात? वायूची कठीण घिसणी. वायूची कठीण
म्हणजे हे होतोय काय, वायूमध्ये कठीण घर्षणामध्येच काय निर्माण होतो, तेज निर्माण होते. लक्षात घ्या, अग्नी निर्माण होते. आपापासून झाली पृथ्वी, ते नाना बीज रूप जाणावी, बीजापासून उत्पत्ती व्हावी, हा स्वभावची आहे. बघा समर्थ काय म्हणले. आता आपण कशाची उत्पत्ती बघतोय, पंचमहाभूत, प्रत्येकाचं शरीर, ही आपली सृष्टी कशाने निर्माण झालेले, ह्या पंचमहाभूतापासून निर्माण झालेले. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे आपल्याला समर्थाने अगोदरच्याही दशकामध्ये सांगितलेलं आहे, मायोद्भवमध्ये. आणि आत्ताही समर्थ आपल्याला तेच सांगतायत, कोण कोणापासून निर्माण झालं. प्रत्येक आपल्याला समर्थाने एवढ्या सूक्ष्मातून निरूपण दिलेलं आहे की अग्नीमध्ये देखील सूक्ष्म रूपाने राहिलेल्या चार म्हणजे जे पंचमहाभूतामध्ये राहिलेली जी चार आहेत त्याचं अस्तित्व असतं. म्हणजे प्रत्येकामध्ये कशाच्या ना कशाच्या रूपाने हे काय असतात, एकमेकात समाविष्ट असतात. म्हणजे पंचमहाभूत असतील. बघा, अंगातून वारं गेलं म्हणतात. काय गेलं म्हणतात, अंगातून वारं गेलं. वारं गेलं म्हणजे काय होतं, त्या शरीराची पूर्ण काय संपते, पुण्याही संपते. म्हणजे त्यातून कोणता वायू निघून गेलेला असतो बघा, अर्धांग वायू झाला म्हणतात. त्यातून काय निघून जातं, तर पंचमहाभूतामधील वायू हा शरीरामधून, अर्ध शरीरामधून काय होतो, निघून जातं त्याचं अस्तित्व. मग काय होतं, लुळपांगळं होतं बघा माणूस. म्हणजे ह्या जे अस्तित्व आहे, आपलं शरीर जे चालतंय, आज जे आपलं शरीर चालतंय, बोलतंय, ते कुणाच्या जीवावरती हो, तर या पंचमहाभूतांच्या जीवावरती आपण काय करतो, राहतो, जगतो. म्हणजे पंचमहाभूत आणि अंतरीचा अंतरात्मा असेल तर आपलं शरीर काय होतं, उत्तम चालतं. लक्षात घ्या. म्हणजे समर्थाने आपल्याला एवढं शिकवलेलं आहे, कोण कोणापासून निर्माण. म्हणजे आपल्या ह्या शरीरामध्ये काय आहे, पृथ्वी आहे, आप आहे, वायू आहे, तेज आहे, आकाश आहे. सगळं यामध्ये म्हणजे पिंडी ते ब्रह्मांडी. जशी पिंडाची रचना केलेली आहे तशीच या संपूर्ण ब्रह्मांडाची देखील काय आहे, रचना आहे. म्हणजे ही पंचमहाभूत जशी आपल्या पिंडामध्ये अस्तित्वात आहे तशीच काय आहे हो, ब्रह्मांडामध्ये पण काय आहेत, अस्तित्वात आहेत. म्हणून समर्थाने काय सांगितलंय पुढे बघा, आपापासून झाली पृथ्वी. पाण्यापासून काय झाली, नंतर पाण्यापासून पृथ्वी झाली. ती अनेक प्रकारे काय हो, अनेक प्रकारची काय आहे, बीजरूप. पृथ्वीशिवाय, मातीशिवाय कोणतंही बीज उगवू शकत नाही. कारण कसं हो, दगडावरती बीज टाकलं तर ते उगवणार आहे का, नाही. त्याच्यासाठी काय पाहिजे, माती आणि पाणी. लक्षात घ्या. म्हणून पाण्यापासून पृथ्वी झाली आणि ती अनेक प्रकारे काय आहे हो, बीजरूप आहे. बीजापासून उत्पत्ती, म्हणजे बीज जिथं असेल तिथं काय आली व उत्पत्ती, तिथून अंकुर निघणारच. त्या बीजाचा मातीशी आणि पाण्याशी संपर्क आला की त्या बीजापासून अंकुर निघणे हा बीजाचा काय आहे हो, सहज धर्म आहे. म्हणजे पाण्यापासून बीजरूप पृथ्वी व अनंत बीजापासून सृष्टी काय समर्थ म्हणतात, सहजच झाली ना. हा स्वभावच आहे. समर्थ म्हणतात की बीजापासून उत्पत्ती होणे हा काय आहे, बीजाचा त्याचा स्वभाव गुणधर्मच आहे ना, की त्याचा मातीशी आणि पाण्याशी संपर्क आला की त्यातून काय होणार आहे, उत्पत्ती होणार आहे. म्हणजे काय, आपापासून, पाण्यापासून पृथ्वी निर्माण झाली आणि या पृथ्वीवरती अनेक बीज आहेत ना, अनेक. आपण म्हणजे अनेक प्राणी आहेत, पक्षी आहेत, वृक्ष आहे. कशावरती, म्हणजे प्रत्येक जण त्या पृथ्वीवरती अवलंबून आहे. लक्षात घ्या. म्हणजे ह्या पंचमहाभूतावरतीच काय आहे, आपण सर्वजण अवलंबून आहे. मुळी सृष्टी कल्पनेची, कल्पना आहे मुळीची, जयेपासून देवत्रयाची काया झाली. मुळी सृष्टी कल्पनेची. मुळात ही सृष्टी काय आहे हो, कल्पनेची आहे, जिच्यापासून तिन्ही देवांची काय झालेले शरीर निर्माण झाली. त्या मूळ मायेतच काय आहे, कल्पना आहे. म्हणजे मूळ मायेच्या ठिकाणी
कल्पनाच काय हो सृष्टीरूप झाली आहे. मुळी सृष्टी कल्पनेची. मुळात सृष्टी ही काय आहे कल्पना आहे सगळी. आणि त्याच्यापासूनच काय झालंय हे सगळं निर्माण झालेलं आहे. म्हणजे मुळात ही सृष्टी कल्पनेची आहे, जिच्यापासून तिन्ही देवांची काय झालेत शरीर निर्माण झालेली आहेत. ह्या कल्पनेच्या सृष्टीपासूनच या तिन्ही देवांची शरीर निर्माण झाली. आणि त्या मूळ मायेतच काय आहे कल्पना आहे. मूळ मायेच्या ठिकाणी कल्पनाच काय हो सृष्टीरूप झाली आहे. अद्वैत भाग आहे, समजून घ्या. समर्थांना काय सांगायचंय, मुळी सृष्टीच आपली काय आहे एक कल्पना आहे. आणि या कल्पनेच्या सृष्टीमधूनच या तिन्ही देवांची काय झालेले आहेत शरीर निर्माण झालेले आहे. म्हणजे त्या मूळ मायेतच काय आहे कल्पना आहे. मूळ माया आहे ना, ते तिन्ही देव म्हणजे काय मूळ माया आहे. म्हणजे त्या मूळ मायेतच काय आहे कल्पना आहे. निश्चळामध्ये चंचळ त्याची कल्पना केवळ. अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. निश्चळामध्ये चंचळ काय सांगितलंय, निश्चळामध्ये चंचळ म्हणजे निश्चळ कोण आहे हो, निश्चळ कोण आहे, निश्चळ फक्त एक तो परब्रह्म आहे. आणि त्या परब्रह्मामध्ये चंचळपणा काय झाला उत्पन्न झाला. हीच काय आहे समर्थ म्हणतात कल्पना आहे. निश्चळामध्ये चंचळ त्याची कल्पना केवळ. अष्टदा प्रकृतीचे मूळ कल्पना रूप. निश्चळ कोण आहे, निश्चळ एक तो परब्रह्म आहे. आणि त्या निश्चळाच्या पोटी आपण काय म्हणतो चंचळपणा निर्माण झाला. निश्चळामध्ये काय झाला चंचळपणा निर्माण झाला उत्पन्न झाला. म्हणजे ही सुद्धा काय आहे आपली निव्वळ कल्पना आहे. आणि अष्टप्रकार म्हणजे अष्टदा प्रकृतीचे मूळ हे सुद्धा काय आहे हो कल्पना रूपच आहे. यामध्ये काय नाहीये शंका नाहीये. कल्पना तेची अष्टदा प्रकृती, अष्टदा तेची कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टदा जाणावी. कल्पना तेची अष्टदा प्रकृती, कल्पना म्हणजेच काय आहे हो अष्टदा प्रकृती आहे. आणि अष्टदा तेची काय आहे कल्पना मूर्ती आहे. बघा समजून घ्यायला म्हणजे आपल्याला तेवढं काय पाहिजे कल्पना आधी संकल्प म्हणजे काय सांगितलंय हो. आपण बघा परब्रह्मामध्ये काय सांगितलं हो चंचळपणा उत्पन्न झाला हीच काय आहे आपली कल्पना आहे अगोदर आपण बघितलं. आणि अष्ट प्रकारच्या प्रकृतीचे मूळ काय आहे कल्पना रूपच आहे. आणि ही कल्पना ती पहिली कल्पना आधी संकल्प म्हणजे मूळ माया, तिच्यापासून काय झाली हो त्रिगुणात्मक गुण माया झाली. आणि निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणची ही मूळ माया म्हणजे चंचळ कल्पना हीच काय हो त्रिगुण पंचभूतात्मक अष्टदा प्रकृतीचं काय आहे मूळ आहे. लक्षात घ्या समर्थांना काय सांगायचंय बघा व्यवस्थित श्रवण करा. ती पहिली कल्पना कोणती आधी संकल्प म्हणजे मूळ माया. आणि तिच्यापासून त्रिगुणात्मक काय झाली गुण माया झाली. आणि निश्चळ ब्रह्माच्या ठिकाणची ही मूळ माया म्हणजे चंचळ कल्पना हीच काय हो त्रिगुण पंचभूतात्मक अष्टदा प्रकृतीचं काय आहे मूळ आहे. आता पुढे समर्थांना काय सांगितलंय कल्पना त्याची अष्टदा प्रकृती म्हणजे मूळ मायारूपी कल्पना अष्टदा प्रकृतीमय आहे. मायारूपीच कल्पना काय आहे हो अष्टदा प्रकृतीमय आहे. आणि प्रकृतीचे व्यक्त झालेले 8 प्रकार हेही काय आहे हो कल्पना रूपच आहे. अशा प्रकारे अगदी आरंभापासून उत्पत्ती ही काय आहे अष्टदा प्रकृती रूप आहे. अष्टदा प्रकृती ही कल्पनेचेच काय आहे रूप होय. मूळ मायेत प्रथम पासून काय आहे अष्टदा प्रकृती आहे. काय सांगितलं हे वाक्य बघा ओवी घ्या. कल्पना तेची अष्टदा प्रकृती, अष्टदा तेची कल्पना मूर्ती. मुळाग्रापासून उत्पत्ती अष्टदा जाणावी. म्हणजे मूळ मायेत प्रथम पासूनच काय आहे हो ही अष्टदा प्रकृती आहे.
पाच भूते तीन गुण, आठ झाली दोन्ही मिळून, म्हणून अष्टदा प्रकृती जाण बोली जेते. पाच भूते तीन गुण, पंचभूत कोणती हो? पृथ्वी आप तेज वायू आकाश ही पाच भूते. व तीन गुण कोणते? सत्व रज तम हे तीन गुण. अशी दोन्ही मिळून म्हणजे पंचमहाभूते आणि तीन त्रिगुण हे मिळून 8 होतात. म्हणून तिला काय म्हटलेलं आहे हो? अष्टदा प्रकृती असं म्हणतात. म्हणजे तिला अष्टदा प्रकृती का म्हणतात? ह्या मूळ मायेला अष्टदा प्रकृती का म्हणतात? तर पंचमहाभूते. कोणती पंचमहाभूते? पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश ही पंचमहाभूते मिळून, पंचमहाभूते आणि तीन त्रिगुण रज तम सत्व हे तीन त्रिगुण मिळून ही अष्टदा प्रकृती निर्माण झाली. म्हणून तिला काय म्हटलं जातं? अष्टदा. मुळी कल्पना रूप झाली, पुढे तेची फापावली, केवळ जडत्वास आली सृष्टी रूपे. मुळी कल्पना रूप झाली. काय सांगितलंय? ह्या प्रकारे ही प्रकृती मूळचीच काय आहे हो? कल्पना रूप आहे. आणि पुढे ती प्रकृतीच सर्वत्र काय आहे हो? पसरलेली आहे. आणि सृष्टी रूपाने अगदी जडपणाला आली. म्हणजे मूळ मायेत ती कल्पना रूपात होती. त्याच बीजाची वाढ होत होत सूक्ष्मातून स्थूळात येत येत ती जड सृष्टीत काय झाली हो? परिणाम पावलेली आहे. म्हणजे मूळ मायेत ती काय होती? कल्पना रूप होती. आणि पुढं काय झालं? ती त्याची बघा लक्षात घ्या. मुळी ही प्रकृती काय आहे? मूळचीच काय आहे? कल्पना रूप आहे. आणि हीच पुढं जाऊन काय आहे? सगळीकडे पसरलेली आहे. म्हणजे काय? मूळ मायेत ती काय आहे? कल्पना रूप होती. आणि त्याच बीजाची वाढ होत होत सूक्ष्मातून स्थूळात येत येत ती काय हो? जड सृष्टीत काय झाली? म्हणजे जड सृष्टीत परिवर्तन झाली. परिवर्तित म्हणजे काय? परिणाम पावली. मुळी झाली ते मूळ माया, त्रिगुण झाले ते गुण माया, जडत्व पावली ते अविद्या माया सृष्टी रूपे. मुळी झाली ते मूळ माया म्हणजे काय सांगितलंय? मुळी झाली का कोणती? प्रथम कल्पना संकल्परूप उत्पन्न झाली ती मूळ माया. त्रिगुणरूप झाली ती गुण माया. व सृष्टी रूपाने जडपणाला आली म्हणजे जड सृष्टी रूपास आली ती काय हो? अविद्या माया होय. म्हणजे नीट लक्षात घ्या. मुळी झाली म्हणजे प्रथम. मुळी झाली म्हणजे प्रथम जी निर्माण कल्पना संकल्परूप जी उत्पन्न झाली ती कोण? मूळ माया. आणि त्रिगुण रूप तीच मूळ मायेनं काय घेतलं? या त्रिगुणांचं शरीर धारण केलं. त्यावेळेस ती त्रिगुण रूप झाली. त्यावेळेस ती काय झाली हो? गुण. तीन त्रिगुण गुण माया. आणि नंतर ती सृष्टी रूपाने जडपणाला आली म्हणजे जड सृष्टी रूपास आली ती काय हो? अविद्या माया होय. पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती. बघा समर्थांनी उत्पत्ती कशी झाली, आपली उत्पत्ती कशी झाली, या सृष्टीची उत्पत्ती कशी झाली सहज प्रकारे काय केले आपल्याला या दशक 11वा भीमदशकमध्ये आपल्याला काय केले? समास पहिल्यामध्येच सिद्धांत निरूपण नाम डायरेक्ट काय दिले हो आपल्याला? सिद्धांत. आपल्याला माहिती आहे एखादा प्रयोग आपण करतो त्यावेळेस काय हो? सिद्ध साध्य आणि सिद्धांत. सिद्धांत कधी? ज्यावेळेस सगळं काय काढला जातो? अनुमान काढला जातो बघा. म्हणजे अर्थपूर्ण प्रयोग यशस्वी झाल्यानंतर जो ठरतो तो सिद्धांत. तो समर्थांनी आपल्याला सिद्धांत रूपाने दाखवून दिले ही सृष्टी कशी निर्माण झालेली आहे आणि ही अष्टदा प्रकृती तीन त्रिगुण कसे निर्माण झालेले आहे. गुण माया, मूळ माया, अविद्या माया हे समर्थ आपल्याला काय करतायत? जाणून देत आहेत. आणि पुढे यातूनच काय झालं हो? पुढे चारी खाणी झाल्या, चारी वाणी विस्तारल्या, नाना योनी प्रगटल्या नाना व्यक्ती. म्हणजे यातूनच पुढं काय झालं सांगतात समर्थ? चारी खाणी कोणत्या हो? जारज, अंडज, स्वेदन आणि उद्बीज अशा 4 खाणी झाल्या.
4 वाणी कोणत्या? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ह्या 4 वाणी विस्तार पावल्या व अनेक म्हणजे लक्षात घ्या, 4 खाणी 4 वाणी. 4 खाणी कोणत्या? म्हणजे आपला पण जन्म कशात आहे हो? या 4 मध्येच आहे ना. या 4 खाणीमध्येच मनुष्य देहाचा जन्म आहे. जारज, अंड, स्वेदज आणि उद्बीज ह्या 4 खाणी. 4 वाणी कोणत्या? परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. ह्या 4 काय झाल्या? वाणी विस्तार पावल्या आणि अनेक योनी काय होऊन प्रकट होऊन अनेक व्यक्ती काय झाल्या? निर्माण झाल्या. त्यात अनेक जीव प्रकट झाले. म्हणजे काय हो? या 4 खाणीमध्येच अनेक जीव प्रकट झाले ना. 4 खाणी 4 वाणीमध्ये काय हो? अनेक जीव काय झाले हो? निर्माण झाले. किती आहेत हो जीव मोजायला गेलं तर? 84,09,999 योनी आहेत. असंख्य जीव आहे त्यामध्ये. जे काय त्याचं मोजमाप सुद्धा आपल्याला करता येणार नाही, एवढी काय झाली हो? जीवसृष्टी निर्माण झाली. म्हणजे ह्या 4 खाणीमधूनच हे काय झालेलं आहे? म्हणजे प्रत्येक विभागलेले आहेत. जारज, अंड, स्वेदज आणि उद्बीज अशा 4 खाणीमध्ये या सगळ्या काय ही सृष्टी, जीवसृष्टी काय केलेली आहे? विभागलेली आहे. ऐसी झाली उभारणी आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करुणी बोलिली असे. ऐसी झाली उभारणी. समर्थ म्हणतात उत्पत्ती कशी झाली हे सांगितलं. आता सांगितलं ना समर्थांनी आपल्याला. म्हणजे आपली उत्पत्ती, बीज कसं झालं निर्माण, सुरुवातीपासून समर्थांनी सांगितलं ना आपल्याला. आकाशापासून वायू झाला, वायूपासून अग्नी, आणि परत वायूपासून अग्नी कसा निर्माण झाला, आणि परत वायूपासून काय झालं हो? पाणी, आपापासून पृथ्वी, पृथ्वीपासून परत बीज, बीजापासून सृष्टी, मूळ माया, गुणमाया, नंतर अविद्या माया, नंतर 4 वाणी 4 खाणी. म्हणजे एवढं काय झालं हो? आता समर्थ म्हणतात हे ऐशी झाली उभारणी. हे सगळं झालं काय? हे निर्माण जीव कसे प्रकट झाले, हे सृष्टीची उभारणी झाली. आता समर्थ काय म्हणतात? आता ऐका संवारणी, मागील दशकी विशद करुणी बोलिली असे. म्हणजे आता संवारणी कसे, संवारणीचा क्रम म्हणजे संवार कसा होतो ते ऐका. मागील दशकात प्रळयाच्या वर्णनात हे स्पष्ट करून सांगितलेच आहे. समर्थ काय म्हणतात? मागील दशकामध्ये काय हो? प्रळयाच्या जो दशक होता त्याच्यामध्ये आपण संवार सांगितलेलाच आहे. तेही आपण काय करू? विशद करून सांगू. कारण का हो? परंतु आता संकळीत बोलिजेल संवार संकेत, श्रोते वक्ते येथे चित्त देऊन ऐका. परंतु आता संकळीत, परंतु आता संहाराचे स्वरूप संक्षेपाने सांगतो. श्रोता वक्तयांनी काय आता लक्षपूर्वक काय हो? ऐका. समर्थ बघा आपल्याला नेहमी सांगतात ऐका ऐका ऐका. का हो? कारण चुकीचं श्रवण करू नका. आता तुम्ही काय करा? समर्थ म्हणतात संहार संकेत सांगतो, दोघं पण ऐका. श्रोते वक्ते दोन्ही पण चित्त देऊन काय करा? हे ऐका. शतवरुषे अनावृष्टी तेथे आठेल जीवसृष्टी, ऐशा कल्पंताच्या गोष्टी शास्त्री निरोपिल्या. समर्थ काय म्हणतायत? शतवरुषे अनावृष्टी, 100 वर्ष झाली की काय होतो? 100 वर्षे पाऊस पडणार नाही. त्यामुळं काय होईल? ते आटेल. आता लक्षात घ्या, 1 वर्ष नाही पाऊस पडला तर आपली काय होते हो? हालत होते. 100 वर्ष जर पाऊस नाही पडला ह्या पृथ्वी तलावरती तर काय होणार आहे हो? कल्पना करा. समर्थ काय म्हणतात? कल्पना करा की काय होईल हो ह्या जीवसृष्टीचं. म्हणून समर्थ काय म्हणतात? 100 वर्ष पाऊस पडणार नाही. त्यामुळे सगळ्या जीवांचा काय होईल? संहार होईल. अशी कल्पांताची वर्णने कुठं सांगितलेली आहेत? शास्त्रात सांगितले आहेत. म्हणजे हा कल्पांत समय कुठं सांगितलेला आहे हो? सगळा शास्त्रात सांगितला आहे. तुम्ही म्हणसाल कधी येणार आहे मग हा? आपला एकच प्रश्न, कधी सृष्टी संपणार आहे, कधी जग बुडणार आहे? पण समर्थ म्हणतात की हा कल्पांत समय आहे. त्याची वेळ दिलेली नाहीये, पण अशी वेळ येणार आहे. कशी? की 100 वर्ष काय होणार आहे? पाऊसच पडणार नाही आणि सगळी जीवसृष्टी काय होणार आहे? सगळ्या जीवसृष्टीचा काय होणार आहे? नाशच होणार आहे. असं कशात सांगितलेलं आहे हो? शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. 12 कळी तपे सूर्य, तेने पृथ्वीची रक्षा होय.
मग ते रक्षा विरोन जाये जळांतरी, 12 कळी तपे सूर्य. काय सांगितलंय हो? सूर्य काय होणार आहे पुढे? सूर्य आता 100 वर्ष पाऊस पडणार नाही, त्याच्या पुढं काय होणार? सूर्य आपल्या 12 म्हणजे 12 कलांनी काय होणार आहे? तप्त, आणखीन तापणार आहे. आपल्याला माहित आहे साधं 45 50 45 अंश सेल्सिअसच्या पुढं 45 अंश सेल्सिअसच्या पुढं तापमान गेलं तर काय होतं? नको नको होतं ऊन. मग असं 12 कळी काय होणार आहे? असा सूर्य 12 कलांनी काय होणार आहे? तापणार आहे. आता तापतो त्याच्या कितीतरी पटीनं तो आणखीन तापणार आहे. त्यावेळेस काय होणार आहे हो? त्यामुळं काय होणार? पृथ्वीची राखच होणार ना. आणि ती राख परत काय होणार? पाण्यात विरून जाणार. लक्षात घ्या, म्हणजे एवढा सूर्य तापणार, 100 वर्ष पाऊस नाही पडला की काय होणार हो? सगळी धूपच तयार होणार ना. मग सूर्य काय होणार? आणखीन कडक तापणार, ज्यामुळं पृथ्वीची काय होणार? होळीच होणार ना. पृथ्वीची राखच होणार आणि ती राख परत काय होणार हो? पाण्यामध्ये मिसळून जाणार, विरून जाणार. ते जळसोसी वैश्वानरू, वन्नी झडपी समीरू, समीर वितळे निराकारू जैसे तैसे. ते जळसोशी वैश्वानरू, ते पाणी, त्या पाणीला काय हो? परत म्हणजे पाणी, जे पाण्यानं पृथ्वीची राख ज्या पाण्यामध्ये विरून गेली, त्या पाण्याला कोण सुकवणार आहे हो? अग्नी. त्या पाण्याला कोण सुकवून टाकणार आहे? अग्नी सुकवून टाकणार आहे. अग्नीला वायू झडपील. अग्नीला कोण विझवणार आहे? वायू. आणि वायू ही काय होणार आहे? नंतर वितळून जाणार आहे. आणि मूळचे परत काय राहणार आहे? निराकार स्वरूप जसेच्या तसे राहील. बघा समर्थ काय सांगतात? जल अग्नीत. अग्नी काय समर्थांनी सांगितलं? जल कशामध्ये मिसळणार? अग्नीत. अग्नी वायूत. वायू निराकार आकाशात. ह्याप्रमाणे सर्व सृष्टीचा लय संवारणी काय होईल व याप्रमाणे मायेचा निराश होऊन काय होईल? शेवटी कोण उरणार आहे? स्वरूपच उरणार आहे. कुठनाचं स्वरूप? त्या परब्रह्माचं स्वरूप उरणार आहे. हे सर्व सृष्टीचा काय होणार आहे? विनाश होणार आहे. आणि राहणार कोण आहे? शिल्लक राहणार कोण आहे? तर तो एक परब्रह्म. त्याला येणं नाही जाणं नाही, तो असं त्याचे असे काय हो? सर्व काळ म्हणजे ते स्वरूपच फक्त काय होणार आहे? राहणार आहे. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूप स्थिती. ऐसी सृष्टी, अशा रीतीने सृष्टीचा काय होतो? संहार होतो. पूर्वी हे सविस्तर काय केले समर्थाने आपल्याला सांगितलंय. म्हणजे मायेचा निराश होऊन स्वरूप स्थिती फक्त काय होणार आहे? उरणार आहे. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माये अविद्येचे बंड वितळून गेले. ते जीव शिव पिंड ब्रह्मांड, त्या ठिकाणी जीव शिव पिंड ब्रह्मांड हे सगळे थोतांड आटून जाऊन माया व अविद्या ह्यांनी उभारलेले बंड पार वितळून जाते. म्हणजे काय सांगायचे समर्थांना? जीव शिव पिंड ब्रह्मांड, माया अविद्या ही मूळ मायेपासून उभारलेली सर्व थोतांडे. कशाला थोतांड म्हणले समर्थांनी? जीव शिव पिंड ब्रह्मांड माया अविद्या ही मूळ मायेपासून उभारलेली सर्व थोतांडे आटून जाऊन फक्त शिल्लक काय राहणार आहे हो? स्वरूपच राहील. ऐसी सृष्टी संवारणी झाली, मागा विस्तारे बोलिली, माया निरासे उरली स्वरूप स्थिती. तेथे जीव शिव पिंड ब्रह्मांड, आटोन गेले थोतांड, माया अविद्येचे बंड वितळून गेले. विवेकेची बोलिला क्षये, म्हणून विवेक प्रळये, विवेकी जाणती काये मूर्खास कळे. विवेकेची बोलिला क्षय. समर्थ काय सांगतात? सांगितलं ना समर्थांनी, शेवटी काय उरणार आहे हो? फक्त स्वरूप उरणार आहे. त्या परब्रह्माचं स्वरूपच उरणार आहे. हा प्रळय विवेकाने सांगता येतो, म्हणून त्यास
विवेक प्रलय म्हणतात. समर्थ काय म्हणतात, हा जो प्रलय आहे तो विवेकाने सांगता येतोय म्हणून त्याला काय म्हणतात, विवेक प्रलय म्हणतात. विचारी जे लोक आहेत त्यांना हे समजतंय, मूर्खास हे काय कळणार. समर्थ म्हणले, जे विचारी लोक आहेत त्यांना हे काय कळणार आहे, जे मूर्ख आहेत त्यांना काय होणार नाही. विवेकेची बोलीला अक्षय, म्हणून विवेक प्रलय. विवेकी जाणती काय मूर्खास कळे. म्हणजे ज्याच्याकडे विवेक आहे त्याला हे सगळं समजणार आहे, परंतु ज्याच्याकडे विवेकच नाही त्याला कसं कळणार आहे हो, कळणारच नाही ना. ह्या सृष्टीची निर्मिती तरी काय कळणार आहे आणि संहार तरी काय कळणार आहे. यासाठी हे सगळं कळण्यासाठी आपल्याकडं काय पाहिजे, विवेक पाहिजे. म्हणून समर्थ काय म्हणतात, विवेकी जाणती काय मूर्खास कळे. विवेकी लोकांना जे कळणार आहे ते कोणाला कळणार नाही, अविवेकी लोकांना कळणार नाही. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ चंचळ रूपी. सृष्टी शोधिता सकळ. सगळी सृष्टी म्हणजे साऱ्या सृष्टीचा शोध घेतला तर एक चंचळ माया व एक निश्चळ ब्रह्म असे दोन प्रकार काय होतात, दिसून येतात. चंचळ सृष्टीला उत्पन्न करणारी चंचळ म्हणजे मूळ माया होय, ती चंचळ रूपी काय आहे हो, नाशिवंत आहे. म्हणजे चंचळ सृष्टीचा करता चंचळ रूपी. चंचळ म्हणजे मूळ माया, अंतरात्मा हाच होय. निश्चळ ब्रह्माशी चंचळ सृष्टीचा काय नाहीये, संबंध नाही. लक्षात घ्या. सृष्टी शोधिता सकळ, एक चंचळ एक निश्चळ. चंचळास करता चंचळ चंचळ रूपी. हा भाग नीट व्यवस्थित समजून घ्या. साऱ्या सृष्टीचा शोध घेतला तर एक चंचळ कोण आहे हो, माया, परब्रह्म चंचळ नाहीये. आणि निश्चळ कोण आहे तर ते परब्रह्म. असे दोन प्रकार दिसून येतात. चंचळ सृष्टीला उत्पन्न करणारी चंचळ म्हणजे मूळ माया होय, ती चंचळ रूपी काय आहे, नाशिवंत आहे. चंचळ सृष्टीचा करता चंचळ रूपी. चंचळ म्हणजे मूळ माया म्हणजे अंतरात्मा हाच होय. निश्चळ ब्रह्माशी चंचळ सृष्टीचा काय नाहीये, संबंध नाही. जो सकळ शरीरी वर्ते, सकळ कर्तृत्वास प्रवर्ते. करून अकर्ता हा वर्ते शब्द जया. जो सकळ शरीरी वर्ते, जो सकळ शरीरी वर्ते म्हणजे जो हा करता सगळ्या शरीरात काय होतो, वागतो, सर्व कर्मास प्रवृत्त होतो. इंद्रियाच्या द्वारे हा अनंत देह चालवतो. पण सर्व करून अकर्ता हा शब्द प्रयोग ज्याला लावतात, पण तो करून काय आहे, अकर्ता आहे. म्हणजे कोण, तो परब्रह्मच आहे ना. जो सकळ शरीरी वर्ते, सगळ्या शरीरामध्ये कार्याला कोण आहे हो, तो परब्रह्म आहे. लक्षात घ्या. संध्याकाळी आपण झोपलो, सकाळी नाही उठलो, त्या परब्रह्माने आपल्याला नाही जाणीव दिली तर आपल्याला न्यायला किती माणसं लागतात, 4 माणसं लागतात. लक्षात घ्या. जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा अंतरी कार्याला आहे तोपर्यंत आपण चालू शकतो, बोलू शकतो. ज्या वेळेस तो आपल्या देहाला सोडून निघून जातो त्यावेळेस आपण आपलं कार्य करू शकतो का, नाही. लक्षात घ्या. म्हणून आणि हा अंतरीचा अंत म्हणजे हा परब्रह्माचं काय आहे हो, आपण मागच्या समासातच समर्थांनी आपल्याला सांगितलं की हा परब्रह्म प्रत्येक देहामध्ये अंश रूपाने काय आहे, कार्यास उभा आहे. म्हणजे तोच करतोय सगळं आणि करून काय म्हणतो, मी काय करत नाही. बघा केवढं मोठं करते पण आहे त्याच्याकडे, परंतु करून तो काय आहे, अकर्ता आहे. लक्षात घ्या. कोणतंही उपमा त्याला काय होत नाही, लागू होत नाही, लागूनच घेत नाही तो. असा तो काय निश्चळ परब्रह्म आहे. प्रत्येक देहामध्ये तो प्रत्येक कार्य करतो, परंतु तो कसा आहे हो, अकर्ता आहे. रावरंक ब्रह्मादिक सकळामध्ये वर्ते एक. नाना शरीरे चाळक इंद्रियाद्वारे.
रावरंक ब्रह्मादिक, म्हणजे समर्थ काय म्हणतात, राजा असो, रंक असो किंवा ब्रह्मादिक देव असोत, या सर्वांमध्ये जो एकटाच राहतो आणि अनेक शरीरांमध्ये राहून इंद्रियाद्वारा काय असतो, वावरत असतो. म्हणजे बघा, तोच आहे ना सर्वांच्या मध्ये. म्हणजे तो राजा असू द्या, भिकारी असू द्या, कुठलं शरीर, म्हणजे जे जे शरीर ब्रह्मादिक देव असू द्या, प्रत्येक शरीरामध्ये तो अंशरूपाने काय आहे हो, कार्य करत आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी तो अंशरूपाने काय करतोय, कार्य करतोय. त्यास परमात्मा बोलती, सकळ करता ऐसे जाणती, परी तो नासेल प्रचिती, विवेके पहावी. त्यास परमात्मा बोलती, त्यालाच काय म्हणायचे, समर्थ म्हणतात परमात्मा. जो राजा असो, रंक असो, ब्रह्मादिक देव असोत, ह्या सर्वांमध्ये जो एकटाच राहतो आणि अनेक शरीरामध्ये राहून इंद्रियाद्वारा काय होत असतो, वावरत असतो, त्यालाच काय म्हणतात, परमात्मा असे म्हणतात. तो सकळ करता आहे असे सगळे जाणतात, पण तो नाश पावेल ह्याचा अनुभव काय करा, विवेक करून पाहावा. पण विवेक प्रलयात हाही उरत नाही. लक्षात घ्या, ज्याच्याकडे विवेक आहे त्याला लक्षात येतं की त्याला नाश आहे का हो, नाही. त्यास जो श्वानामध्ये गुरगुरतो, जो सुकरामध्ये कुरकुरतो, गाढवी भरून भुंकतो अट्टहासे. म्हणजे प्रत्येक जीवामध्ये, प्रत्येक जो जीव शरीर धारण करून आलेला आहे, त्या प्रत्येक जीवामध्ये सूक्ष्म रूपाने तो परमात्मा कार्य करतोय. लक्षात घ्या, तोच कुत्र्याच्या देहामध्ये शिरून तोच गुरगुरतो, डुकरात संचार करून तोच कुरकुरतो व गाढवामध्ये शिरून जोर जोरात तोच ओरडतो. लक्षात घ्या, लोक नाना देह देखती, विवेकी देहात पाहती, पंडित समदर्शने घेती, येणे प्रकारे. लोक नाना देह देखती, काय हो सांगितलं, लोक काय करतात, वरवर अनेक देह पाहतात, पण विवेकी असतात ते त्याच्या देहाच्या आतील अंतस्थिती, म्हणजे देह चालवणारा देहातील अंतरात्मा पाहतात. अशा प्रकारे पंडित लोक सर्व प्राणी मात्रा समसमान मानतात. तो सर्व देहात एकच असल्यामुळे विवेकी पंडित समदर्शन सहजच असतात. आता श्लोक दिलाय बघा, विद्या विनय संपने, ब्राह्मणे गवी हस्तिनी, शुनीचैव स्वपाकेच, पंडिता समदर्शिनी. काय सांगितलंय, श्लोकाचा अर्थ काय आहे, विद्या विनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, श्वान, चांडाळ ह्या सर्वांचे देह वेगवेगळे असले तरी सर्वांचा अंतरात्मा काय आहे, एकच आहे. ज्ञानी पुरुष प्राणी मात्रांच्या ठाई, या सर्व म्हणजे काय, ज्ञानी पुरुष प्राणी मात्रांच्या ठाई एक अंतरात्मा पाहतात. लक्षात घ्या, एकनाथ महाराज माहित आहे ना, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, ते नामदेव एकनाथ महाराजांना देखता एक श्वान आलं आणि त्यानं काय केलं, पुरणपोळी नेली. त्यावेळेस एकनाथ महाराज त्या श्वानाच्या पाठीमागे तुपाची वाटू घेऊन पळत होते. म्हटले, अरे तूप लावून खा, तूप लावून खा. म्हणजे त्यांनी त्याच्या अंतरात्म्यात कोण पाहिलं हो, पांडुरंगाला पाहिलं. म्हणजे असे जे ज्ञानी पंडित होते त्यांना कशाची जाणीव होती की या सर्व देहांमध्ये तो परमात्मा काय आहे हो, कार्याला आहे. देह पाहता वेगळाले, परंतु अंतर एकची झाले, प्राणी मात्र देखिले एकांतरे. देह पाहता वेगळाले, तसं बघायला गेलं तर देह वेगवेगळे दिसले तरी अंतरात्मा काय आहे हो, एकच आहे. अशा प्रकारे सर्व प्राण्यांचा आत्मा एकच आहे असं काय म्हणतात, पंडित पाहतात. लक्षात घ्या, अनेक प्राणी निर्माण होती, परी एकची कळा वर्तती, तये नाव जगत ज्योती जाणती कळा. अनेक प्राणी निर्माण होती, अनेक प्राणी उत्पन्न होत असले तरी सर्वांस वागवणारी शक्ती काय आहे हो, एकच आहे.
तिलाच काय म्हटलंय समर्थांनी, जगत ज्योती. म्हणजेच काय हो, जाणीव कळा. लक्षात घ्या, तिलाच काय म्हटलंय समर्थांनी, जगत ज्योती. आणि जगत ज्योती म्हणजेच काय हो, जाणती कळा. म्हणजेच काय, जाणीव, आपल्या अंतरी असलेली काय, जाणीव. श्रोत्री नाना शब्द जाणे, त्वचेमध्ये शीतोष्ण जाणे, चक्षुमध्ये पाहो जाणे नाना पदार्थ. श्रोती नाना शब्द जाणे, काय सांगितलंय, ती कानाने अनेक शब्द ओळखते, त्वचेने शीत किंवा उष्ण जाणते व डोळ्यामध्ये राहून अनेक पदार्थ कसे पाहायचे ते काय करते, जाणते. म्हणजे डोळ्याने नाना पदार्थ पाहते. हे कोणामुळे, लक्षात घ्या, आपण पाहतो, जेवतो, बोलतो, हे कुठपर्यंत, जोपर्यंत तो अंतरीचा अंतरात्मा आपल्या आंतरिक कार्याला आहे तोपर्यंतच. आपण आपल्या अंतरीचा अंतरात्मा निघून गेला, राहतं काय हो शिल्लक, फक्त मडच ना. मग त्या मड्यास कर्तृत्व न घडे. समर्थांनी सांगितलंय, मड्यास कर्तृत्व काय होत नाही, घडत नाही. त्याला म्हणतो का आपण, उठ बाबा, हे कर ते कर, म्हणू शकतो का हो? कारण काय हो, त्या देहातून काय निघून गेलेला असतो, अंतरात्मा. त्या परब्रह्मानं कार्य करायचं काय, परब्रह्म त्यातून काय केलेला असतो, निघून गेलेला असतो. मग त्या देहाला किंमत काय आहे, शून्य. तो जास्त वेळ ठेवत पण नाहीत, लगेच काय करून टाकतात. त्याला काय करतात माहीत आहे, ज्याच्या त्याच्या ह्याच्यानुसार, पद्धतीनुसार काय करतात, कुणी पुरतात, कुणी जाळतात. म्हणजे त्या देहाला काय करतात हो, त्याची विल्हेवाट लावून टाकली जाते. का लावली जाते, कारण त्यातून कोण निघून गेलाय, अंतरीचा अंतरात्मा त्यातून निघून गेलाय, कार्य करणारा निघून गेला. किंमत काय राहते हो, शून्य. जोपर्यंत तो अंतरी आहे तोपर्यंतच आपण काय घेतली पाहिजे हो, त्या परब्रह्माची जाणीव घेतली पाहिजे. त्याला आपल्याला ओळखता आलं पाहिजे, त्याला शरण जाता आलं पाहिजे. आपण आलोय कशासाठी जन्माला, त्या आपल्याला करायचंय काय आणि आपण करतोय काय. आला आणि पाणी वाहतच गेला, उपयोग काही नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात, तो जोपर्यंत आंतरिक कार्याला आहे तोपर्यंतच त्या परब्रह्माची आपल्याला ओळख घेता आली पाहिजे. रसनेमध्ये रस जाणे, घ्राणामध्ये वासतो जाणे, कर्म इंद्रियामध्ये जाणे, नाना विषय स्वाद. तोच आहे ना, काय सांगितलंय, जीवेमध्ये राहून रस समजून घेतं. म्हणजे आपल्याला कळतं ना, गोड आहे, आंबट आहे, तिखट आहे, कशामुळे, तो आहे अस्तित्व, तो आहे कार्याला म्हणून. नाकामध्ये राहून वास जाणतो, कशामुळं, तो आंतरिक कार्याला आहे म्हणून. कर्म इंद्रियामध्ये राहून अनेक प्रकारच्या विषयांची काय कळतो, रुची ओळखतो. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, नाना सुखदुःखे परीक्षी, त्यास म्हणती अंतरसाक्षी अंतरात्मा. सूक्ष्म रूपे स्थूळ रक्षी, काय सांगितलंय, सूक्ष्म रूपाने स्थूळाचे म्हणजे स्थूळ शरीराचे रक्षण करते, अनेक प्रकारच्या सुखदुःखांची परीक्षा करते. तिलाच काय म्हणतात व अंतरसाक्षी अंतरात्मा. लक्षात घ्या, ज्या वेळेस अंतरात्मा आहे, अंतरी अंतरात्मा आहे म्हणूनच ना आपण बोलू शकतो, ऐकू शकतो, त्वचेने शीतल उष्ण समजू शकतो, नाकाने वास घेऊ शकतो, तोंडाने चव घेऊ शकतो. हे सर्व कशामुळे, तर तो फक्त अंतरात्मा अंतरी कार्याला आहे म्हणून. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप. आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, काय सांगितलं, आत्मा अंतरात्मा विश्वात्मा, चैतन्य सर्वात्मा सूक्ष्मात्मा, जीवात्मा शिवात्मा परमात्मा, द्रष्टा साक्षी सत्तारूप. ही सर्व काय हो, तिचीच नावे आहेत. विकारामधील विकारी, अखंड नाना विकार करी, तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन. विकारामधील विकारी म्हणजे विकारात्मक देहातील विकार करणारा, म्हणजे काय हो, दुष्टकर्म करणारा, अनेक प्रकारचे विकार नित्य करणारा जो अंतरात्मा, त्यालाच काय म्हटलंय हो, परमहीन व भिकारी लोक, मूढजन, परब्रह्म
परमात्म वस्तू म्हणतात. म्हणजे काय हो, विकारात्मक देहातील विकार करणारा म्हणजे एखादा दुष्टकर्म करणारा आणि किंवा अखंड नाना विकार म्हणजे त्याला जमतच नाही ना. अवगुण करण्याशिवाय काय, नित्य विकार नित्य करणारा जो अंतरात्मा त्यालाच काय हो परमहीन म्हणतात ना. व भिकारी लोक मूढ जन त्याला काय म्हणतात हो, म्हणजे समर्थ काय म्हणतात इथं, विकारामधील विकारी अखंड नाना विकार करी तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन. त्याला काय म्हणतात हो, जो अखंड देहामध्ये परब्रह्म कार्याला असून सुद्धा काय करतो, दुष्टकर्म करतो, अखंड विषय विकारामध्ये वावरतो, त्याला काय म्हटलंय समर्थांनी, भिकारी परमहीन. कसं दुष्ट म्हटलंय. त्याला काय दिलं येत नाही, त्याला अशा देहाला काय देता येत नाही हो, उपमाच देता येत नाही. परमहीन म्हणजे सगळ्यापेक्षा काय होतो, घाण. अशा पद्धतीनं समर्थांनी काय केलं इथं, परमहीन भिकारी असं म्हटलंय. तयास वस्तू म्हणती भिकारी परमहीन. सर्व एकची दिसती अवघा एकांकार करीती ते अवघे माईक स्थिती चंचळामध्ये. सर्व एकची दिसती, सगळं काय दिसतंय हो, सर्व एकच आहे असं समजून सगळा एकांकार करतात. म्हणजे ब्रह्म व अंतरात्मा ही एकच आहे असं समजतात. ही माईक स्थिती जेवढी आहे तेवढी सारी काय आहे, चंचलामध्ये आहे. चंचल माया ते माईक निश्चळ परब्रह्म एक नित्यानित्य विवेक या कारणे. चंचल माया ही काय आहे हो, माईक म्हणजे खोटी व विविध असून एक परब्रह्म तेवढे काय आहे हो, निश्चळ व काय आहे, सत्य आहे. व हे कळण्यासाठीच नित्यानित्य विवेक काय आहे हो, करायचा आहे असतो. म्हणजे काय सांगितलंय, चंचल माया ही काय आहे, माईक म्हणजे खोटी आहे व एक परब्रह्म तेवढं काय आहे हो, निश्चळ आणि सत्य. आपली जी माया आहे ती काय आहे हो, खोटी आहे. कारण का, तिला नाश आहे. ही आपली जी माया आहे, माया काय आहे हो, ही आपली खोटी आहे. आणि तो परब्रह्म काय आहे हो, खरा आहे त्या परब्रह्माशिवाय. म्हणून चंचल माया ही काय आहे, माईक म्हणजे काय हो, खोटी व विविध असून एक परब्रह्म तेवढं काय आहे हो, निश्चळ व सत्य आहे. व हे कळण्यासाठीच नित्य विवेक काय काय करायचा असतो. जातो जीव तो प्राण नेने जीव तो अज्ञान जन्मतो जीव तो जाण वासनात्मक. जातो जीव तो प्राण, जीव 4 प्रकारचे म्हटले आहेत. म्हणजे काय हो, जाणणारा जीव प्राण होय. नेनता म्हणजे न जाणणारा जीव तो काय होय, अज्ञानी. म्हणजे ज्याला जाणीव असते त्याच्यात जीव आहे असं म्हणतात. लक्षात घ्या, ज्याला जाणीव असते जाणणारा जीव तो प्राण. नेनता म्हणजे काय हो, न जाणणारा जीव तो अज्ञानी. व जन्मणारा जीव तो वासनात्मक असतो. म्हणजे काय, परत 84ला जन्म घ्यायला जातो. म्हणजे तो कसा जीव झाला, वासनात्मक. म्हणजे समर्थांना काय सांगायचं इथं, जो जीव जाणतो त्याला जाणीव असते तो खरा प्राण, त्याच्यात प्राण आहे असं म्हणायचं. आणि ज्याला जाणीवच नाही तो अज्ञानी. आणि जो जन्म घेतो, पुन्हा पुन्हा जन्म घेतो, एवढं शिकवून सवरून सुद्धा काय करतो, जन्म घेतो पुन्हा पुन्हा त्या 84 मध्ये अडकतो, तो कसा जीव झाला, वासनात्मक. ऐक्य जीव तो ब्रह्मांश जेते पिंड ब्रह्मांड निरास येते सांगितले विशेष चत्वार जीव. ऐक्य जीव तो ब्रह्मांश काय सांगितले की ही जो जीव ऐक्य जीव तो म्हणजे जे ते पिंड ब्रह्मांडही लय पावतात अशा ब्रह्मांशी ऐक्य पावतो तो जीव ब्रह्मांश होय. त्या ठिकाणी जीवाचे 4 प्रकार सांगितलेत. आता कोणते 4 प्रकार सांगितलेत ते बघा. असो हे अवघे चंचळ चंचळ जाईल सकळ निश्चळ ते निश्चळ आदी अंती. असो हे अवघे चंचळ, असो हे म्हणजे समर्थ म्हणतात असो हे सगळे चंचळ असून सगळे जाणारे, चंचळातले म्हणजे काय हो, नाशिवंत आहे.
निश्चळ ब्रह्म हेच आरंभी व शेवटी निश्चळ शाश्वत सत्य असे काय आहे, राहणारे आहे. लक्षात घ्या. सगळे चंचळ असून सगळे काय आहे हो, जाणारे. चंचळातले म्हणजे काय, नाशिवंत आहे. आणि निश्चळ ब्रह्म हेच काय हो, आरंभी व शेवटी शाश्वत सत्य असे राहणारे आहे. म्हणजे समर्थांना इथं काय सांगायचंय, सगळं काय आहे हो, जाणार आहे, चंचळ, जाईल सगळं. जेवढं आपल्या डोळ्याला दिसतंय, हलणारं डुलणारं जेवढं काही दिसतंय डोळ्याला, ते सगळं काय होणार आहे, नाश पावणार आहे. सर्वाचा विनाश ठरलेला आहे. तो कधी हे समर्थ म्हणत नाहीत की, परंतु आपल्या दृष्टीस जे जे हे चंचळात्मक जेवढं दिसतंय तेवढं सगळं नासणार आहे, यांचा नाश होणार आहे. मग राहणार काय आहे हो, आदी आणि अंती. म्हणजे आपल्या आधी पण ते होतं आणि आपल्या नंतरही ते राहणार आहे. असं कोण आहे, तर ते एक परब्रह्म आहे. आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच. आद्य मध्य अवसान काय सांगितलंय, आद्य मध्य अवसान म्हणजे आरंभी, मध्ये व शेवटी. म्हणजे समर्थांना काय सांगायचं, चंचळापूर्वी, चंचळ असताना व चंचळाचा लय झाल्यावरही ती परब्रह्म वस्तू अगदी एकसारखी असून. लक्षात घ्या, आद्य मध्य, नीट लक्षात घ्या, ओवी बघा. आद्य मध्य अवसान जे वस्तू समसमान निर्विकारी निर्गुण निरंजन निसंग निष्प्रपंच. म्हणजे तो चंचळ असताना, चंचळापूर्वी, म्हणजे आद्य म्हणजे काय, चंचळ आपण असण्याच्या पूर्वी, आपण असताना आणि आपण नसलो तरीही. लक्षात घ्या, म्हणजे आपण गेलो, म्हणजे हा देह गेला तरी शेवटी ती कोण राहतं, एकसारखं, त्याच्यात कधीही बदल होत नाही. असं ते परब्रह्म आहे, जे एकसारखी असून, म्हणजे ती परब्रह्म वस्तू अगदी एकसारखी असून निर्विकारी निर्गुण निर्मळ निसंग व निष्प्रपंच आहे. लक्षात घ्या, आपण असतानाही तीच आहे. आपण आपण नव्हतो, आपल्या पूर्वी पण तेच होतं आणि आपल्या नंतरही तीच राहणार आहे. लक्षात घ्या, ती परब्रह्म वस्तू. म्हणजे त्या परब्रह्माला येणं नाही आणि जाणं नाही, तो असं त्याचे असे सर्व काळ. आपण नव्हतो तरी त्याचा तो होताच, आपण नव्हतो तरी तो होताच, आपण आता आहे तरी तो आहेच, आणि आपण नसलो तरी तो असणारच आहे. म्हणजे त्याची तो बदलत नाही कधी. तो कसा आहे हो, निश्चळ निसंग निर्गुण निर्विकार निर्मल निष्प्रपंच असा तो परब्रह्म आहे. उपाधी निरासे तत्वता जीव शिवास ऐक्यता विवंचून पाहो जाता उपाधी कैची. उपाधी निरासे तत्वता काय सांगितले, उपाधीचा नाश झाला म्हणजे जीव शिवाचे खरोखरी काय होते, ऐक्य होते. आणि विचार करून पाहिले तर उपाधी आहे कुठं, म्हणजे काय हो, चंचळाची उपाधी विवेकानं दूर सारताच जीव शिवांचे काय आहे, ऐक्य आहे असे शास्त्र सांगतात. पण उपाधीच मुळी नाही, मग तिचा निराश कशाचा. लक्षात घ्या, उपाधी निराशे तत्वता जीव शिवास ऐक्यता विवंचन पाहो जाता उपाधी कैची. तिथं उपाधी कुठून येणार आहे हो, येऊ शकत नाही. असो जाणणे तितुके ज्ञान परंतु होते विज्ञान मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे. असो जाणणे तितुके ज्ञान. मग समर्थ काय म्हणतात, असो, तात्पर्य काय सांगतात समर्थ बघा. असो जाणणे तितुके ज्ञान म्हणजे जाणीव तेवढे काय होय, ज्ञान होय. परंतु होते विज्ञान, परंतु त्याचे विज्ञान होते म्हणजे साक्षात्कार होतो. मने ओळखावे उन्मन म्हणजे जाणणे हे ज्ञान व तेही हरपते हे विज्ञान. ही विज्ञानाची उन्मनी अवस्था मनाने कशा प्रकारे ओळखावी. मने ओळखावे उन्मन कोण्या प्रकारे म्हणजे विज्ञान कसं होतंय त्या मनाचं.
ज्ञानाचं विज्ञान कसं रूपांतर होतंय हे कसं ओळखायचं? अवघड आहे ना. समर्थ म्हणतात की आपल्याला या एका समाज सिद्धांत निरूपण नाम यामध्ये काय दिलं समर्थांनी? उत्पत्ती, स्थिती, संहार या तिन्ही गोष्टीचं काय दिलं? विवेचन दिलं. आणि परत आपल्याला त्या परब्रह्माची काय केली? ओळख करून दिली. समर्थ आपल्याला सतत सांगत असतात बघा. काय हो? परब्रह्म आदी अंती, म्हणजे आदी मध्य आणि शेवटी सगळीकडे तोच आहे. म्हणजे आपण नव्हतो तरी तोच आहे कार्याला, आपण आज आहे तरी तोच आहे कार्याला, आणि आपण नसलो तरी तोच आहे कार्याला. हे कशानं ओळखता येईल हो? ज्ञानानं, अंतर्ज्ञानानं. म्हणून त्यासाठी आत्मज्ञान पाहिजे, त्यासाठी सद्गुरू शिकवण पाहिजे. सद्गुरूच आपल्याला हा मार्ग दाखवू शकतात, आपल्याला तिथपर्यंत नेऊ शकतात. खूप लोक काय करतात हो? म्हणजे अज्ञानी लोक काय करतात? दूषण देत बसतात त्यांनाच. कोणाला? परब्रह्माला. परंतु ज्ञानी लोक, जे संत मंडळी होती, त्यांनी काय केलं हो? अखंड संतांना काय केलं हो? लोकांनी नावं ठेवली ना. संत तुकाराम घ्या, संत ज्ञानेश्वर घ्या, संत जेवढे काही संत झाले समाजामध्ये, तेवढ्या सगळ्या संतांना सहजासहजी परब्रह्माला मिळवून दिलं का हो? विषय विकारांनी काय दिला हो? खूप असा त्रास दिला त्यांना. खूप असा काय दिला हो? त्रास दिला. परंतु त्यांनी आत्मस्थिती ढळमळू दिली का? नाही. कारण त्यांनी ओळखलं होतं कोणाला? आधी जो आहे, आपण चालवताना आधी, मध्य आणि शेवटी जो कोणी आहे त्याला त्यांनी काय केलं होतं? ओळखलं होतं. म्हणून त्यांना कशाचाच काय झाला नाही हो. शेवटी ते कशामध्ये? त्याच्यामध्येच काय झाले हो? त्या परब्रह्मामध्येच विलीन झाले. लक्षात घ्या. म्हणजे त्यांनी ओळखलं होतं. त्यांनी मनाची उन्मनी विज्ञान अवस्था होऊन दिली का ज्ञानाची? नाही. म्हणून समर्थ काय म्हणतात? जेव्हा ज्ञान आले तरच फायदा आहे. अज्ञान पिंडाकडे असेल तर काही फायदा नाही. वृत्तीस नकळे निवृत्ती, गुणास कैची निर्गुण प्राप्ती, गुणातीत साधक संती विवेके केले. बघा, समर्थांनी काय सांगितलं? वृत्तीस नकळे निवृत्ती. आपल्याकडं जी वृत्ती आहे, वृत्तीला निवृत्ती स्थिती कळणार नाही. गुणाला म्हणजे चंचळाला निर्गुणाची प्राप्ती कशी व्हावी? पण संत हे विवेक मार्गाने साधकास काय करतात? गुणातीत करतात. वृत्तीला निवृत्त म्हणजे वृत्तीशून्यता कळत नाही, तसे गुणाला चंचळाला निर्गुण ब्रह्म कळत नाही. म्हणून गुणातीत परब्रह्म विवेके ओळखावे असं कोण आपल्याला शिकवण देतो? संत सांगू शकतात. काय? परब्रह्माला, गुणातीत परब्रह्म विवेके ओळखावे याची शिकवण आपल्याला प्रत्येक ग्रंथामधून, आज जे आपण सांगतोय, ऐकतोय, एवढं जे सृष्टीचं स्थिती, उत्पत्ती, स्थिती, संहार, परब्रह्म म्हणजे निर्मिती कशी झाली, संहार कसा होणार आहे, हे सर्व कुणी लिहून ठेवलंय? व संतांनी लिहून ठेवलंय ना. समर्थांनी लिहून ठेवलंय स्वतः. अनेक संतांनी ग्रंथाच्या रूपानं, ज्ञानेश्वरीच्या रूपानं ज्ञानेश्वरांनी लिहून ठेवलं. एकनाथी भागवत रूपाच्या रूपानं एकनाथांनी लिहून ठेवलं. संत तुकारामांनी अभंगाच्या रूपात अभंगगाथा लिहून ठेवली. म्हणजे असे अनेक ग्रंथ, अनेक ग्रंथांचा सार जर आपण पाहिला तर त्यामध्ये काय दिलंय हो? परब्रह्माला ओळखायचं कसं याचंच सगळा काय दिलाय हो? ज्ञान दिलंय ना. भगवद्गीतेत कुणी सांगितलं? श्रीकृष्णांनी जी भगवद्गीता सांगितली कुणाला? अर्जुनाला. त्यामध्ये पण काय सांगितलंय हो? कुणाला ओळखायचंय? त्यालाच ओळखायचंय, परब्रह्माला ओळखायचंय. हे जे काय घडतंय त्याच्या अगोदर कुणाला ओळखायचंय? त्या परब्रह्माला ओळखायचंय. म्हणून समर्थ काय म्हणतात? वृत्तीस नकळे निवृत्ती. वृत्तीला निवृत्ती कळत नाही. गुणास कैची निर्गुण प्राप्ती. गुणाला निर्गुणाची प्राप्ती होणार आहे का? गुणातीत साधक संती विवेकी केले. परंतु गुणामध्ये जन्माला येऊन सुद्धा, मनुष्य रूपामध्ये जन्माला येऊन सुद्धा संतांनी काय केलं? अखंड त्या परब्रह्माला कसं ओळखायचं याचंच ज्ञान आपल्या काय दिलं? सगळ्या समाजाला दिलं. लक्षात घ्या. अजूनपर्यंत देत आहेत. ते आहेत संत. म्हणूनच पालखी सोहळा चालतोय ना अखंड. म्हणजे
त्या संतांनी असं कार्य केलं की त्या परब्रह्माची आपण काय घ्यावी, ओळख घ्यावी, असं अखंड त्या ग्रंथामध्ये काय केलेलं आहे हो, लिहून ठेवलेलं आहे. समर्थ म्हणतात त्याची ओळख आपल्याला घेता आली पाहिजे, ज्ञान घेता आलं पाहिजे, तरच आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होणार आहे आणि आपला जीव काय होणार आहे हो, या पृथ्वी तलावरून काय होणार आहे, मुक्त होणार आहे. अन्यथा काय हो, वासनारूपी जन्म म्हणजे वासनेमुळे आपल्याला काय घ्यावा लागतो, अनेक जीवांमध्ये काय 84 लक्ष जीवयोनीमध्ये काय घ्यावा लागतो, जन्म घ्यावा लागतो पुन्हा पुन्हा. मग ती अधोगती होय आपल्यासाठी. म्हणून समर्थ काय म्हणतात की आपल्याला काय संतांची वाणी आपल्याला काय करता आली पाहिजे, ऐकता आली पाहिजे. श्रवणापरिस मनन सार, मनने कळे सारासार, निजधासे साक्षात्कार निसंग वस्तू. श्रवणापरिस मनन सार काय सांगितलंय, श्रवण करा पण श्रवणापेक्षा मनन केलेलं चांगलं. समर्थ काय म्हणतात, नुसतं ऐकून उपयोग नाही, श्रवणापेक्षा मनन काय आहे, श्रेष्ठ आहे. मननाने काय होतो, आपण जर श्रवण केलं आणि त्याचा अंतरी विचार केला तर आपल्याला काय कळतं, सारासार विचार कळतो. व निजध्यासाने काय होतं, आपल्याला निसंग असे ते परब्रह्म त्याचा काय होतो, आपल्याला साक्षात्कार होतो. म्हणजे श्रवणाहून मनन श्रेष्ठ का की मननाने सार ब्रह्म व असार चंचळ हा काय होतो, आपल्याला विवेक होतो. व सार जे ब्रह्म त्याच्या निजध्यासाने संगरहित वस्तूचा काय होतो, साक्षात्कार. म्हणजेच काय होते, प्रचिती येते. समर्थ म्हणून तर म्हणतात ना, प्रचिती विने श्रवणे बैसोचे नाही. प्रचिती आली पाहिजे, परमार्थामध्ये काय आली पाहिजे, प्रचिती आली पाहिजे. निर्गुणी जे अनन्यता तेची मुक्ती सायोज्यता, लक्षांश वाच्यांश आता पुरे झाला. निर्गुणी जे म्हणजे निर्गुण ब्रह्माच्या ठिकाणी, अनन्य म्हणजे एकरूप होणे, याचेच नाव काय हो, सायुज्य मुक्ती होय. निर्गुण परब्रह्माच्या ठिकाणी एकरूप होणं ह्यालाच काय म्हणतात, सायुज्य मुक्ती. आपल्याला काय मिळवायची, सायुज्य मुक्ती मिळवायची. आता बघा, लक्षांश म्हणजे आता लक्षांश वस्तू, वाच्यांश म्हणजे काय, चंचल दृश्य भाषात्मक विश्व ह्यांची काय झाली, समर्थ म्हणतात चर्चा पुरे. आता हाही विचार येते काय झाला, संपला. अलक्षी राहिले लक्ष, सिद्धांती कैचा पूर्वपक्ष, अप्रत्यक्षास कैचे प्रत्यक्ष असोन नाही. अलक्षी राहिले लक्ष, अलक्ष असे जे परब्रह्म त्याच्या ठिकाणी लक्ष काय झाले, विराले. सिद्धांतापाशी पूर्वपक्ष म्हणजे माया कुठून येणार, अप्रत्यक्ष म्हणजे मन बुद्धीला अगोचर असे जे ब्रह्म त्याला प्रत्यक्षता म्हणजे नेत्रादी इंद्रियांनी ग्रहण करण्याची स्थिती कशी येईल. त्या परब्रह्माचा अनुभव घेऊनही तो नाहीसा झाला पाहिजे. म्हणजे द्वैत उरता कामा नये. म्हणजे अलक्ष वस्तूच्या ठिकाणी लक्ष विराले, सिद्धांतापाशी पूर्वपक्ष संपला, मग बुद्धी अगोचर अप्रत्यक्ष असे जे परब्रह्म म्हणजे परब्रह्म त्याशी प्रत्यक्षता नेत्रादी इंद्रिय गोचरता कुठून येणार, म्हणजे अनुभवरूप होऊन अनुभवाची द्वैत भाषा काय हो येते, द्वैत भाषा येते खुंटली. म्हणजे असून काहीच नाही. असोन माईक उपाधी तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. असोन माईक उपाधी म्हणजे काय, दृश्यात्मक दृश्य भाषात्मक माईक उपाधी असूनही स्वरूपाकारता पावणे हीच सहज समाधी होय. श्रवणाने अशा निश्चयाची बुद्धी होते. माईक उपाधी चंचळ जेथल्या तेथे असून स्वरूपाकारता पावणे हीच सहज समाधी होय. म्हणजे श्रवणाभ्यासाने हा निश्चय काय होतो, स्थिर होतो. म्हणून समर्थांनी सांगितलंय, असोन माईक उपाधी तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. म्हणून समर्थ काय म्हणतात की हे निश्चयाची श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची म्हणजे आपल्याला जर परब्रह्माची ओळख घ्यायची असेल तर आपल्याला काय महत्त्वाचं आहे हो, श्रवण मनन आणि निजध्यास. तरच आपल्याला त्या परब्रह्माची ओळख होणार आहे आणि आपल्याला सायुज्य मुक्ती प्राप्त होणार आहे, अन्यथा होऊ शकत नाही. हे समर्थांना सांगायचं आहे आपल्याला की
श्रवणे तुटे उपाधी, म्हणजे श्रवणामुळेच काय होऊ शकतं, आपल्याकडं आलेलं अज्ञान नाहीस होऊ शकतं. म्हणजे आलेलं अज्ञान जर घालवायचं असेल तर त्यासाठी काय पाहिजे हो, श्रवणच पाहिजे. असो न माईक उपाधी, तेची सहज समाधी, श्रवणे वळावी बुद्धी निश्चयाची. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे, सिद्धांत निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.